माझ्या मते सगळ्यात पहिलं जे आपण केलं केलं पाहिजे, मराठीत त्याला काय म्हणतात मला नाही माहिती. जजमेंट नाही पास केलं गेलं पाहिजे. हं. जजमेंटल नाही झालं पाहिजे. कारण मी काहीतरी सेक्सबद्दल जर तुला विचारतेय आणि तुझी पहिली रिएक्शन अशी असेल, हं. तर तू काय बोल नाही तर नाही बोल. झालं ना ग बॅरियर क्रिएट. बरोबर. आणि स्पेशली विथ अ पार्टनर ज्याच्यासोबत मी सेक्स करणार आहे, ज्याच्यासोबत मी कृती करणार आहे, की तर जजमेंटल नका हो. तुझी बिलीफ सिस्टम वेगळी असेल, माझी बिलीफ सिस्टम वेगळी असेल. तू एका वेगळ्या कल्चरमध्ये मोठी झाली, मी एका वेगळ्या कल्चरमध्ये मोठी झाली. तू तुझ्या आई-बाबांचं, मित्र-मैत्रिणींचं काहीतरी पाहिलंय, ऐकलंय. मी काहीतरी वेगळं पाहिलंय, ऐकलंय. फेअर इनफ. सो वी कम फ्रॉम टू डिफरंट बॅकग्राऊंड्स. पण करायचं तर ती कृती आपल्याला एकमेकांना आहे ना. मग कृती करण्याआधी बोलता आलं पाहिजे, कृती करताना बोलता आलं पाहिजे, कृती केल्यानंतर बोलता आलं पाहिजे. बोलताना ना ऐकण्याची एबिलिटी पाहिजे. दोन्ही पार्टनरशी मुलगा असो, मुलगी असो. हो. समजवण्यापेक्षा ना समजून घेणं सेक्समध्ये खूप गरजेचं असतं. समजून घेताना कोऱ्या पाटीसारखं ते ऐकून समजून घेतलं पाहिजे, की ओके मी ज्या पद्धतीनं करते तेच म्हणजे दगडावरची रेष नाही. व्यक्ती बदलला. 8 बिलियन पॉप्युलेशन है यार, 8 बिलियन लोग 8 बिलियन तरीके से सेक्स कर सकते हैं. हाउ कैन यू फिट 8 बिलियन पीपल इनटू वन चौकट? हं. इट्स नॉट पॉसिबल. ॲट लीस्ट थ्रू दिस पॉडकास्ट, थ्रू दिस कन्व्हर्सेशन वी क्रिएट दॅट सेफ स्पेस. एक सेफ स्पेस असली पाहिजे. निदान जो कपल लाइक तू आणि मी, तुझ्या माझ्यामध्ये ही स्पेस आहे ना, ही सेफ असली पाहिजे. ही नॉन जजमेंटल असली पाहिजे. बरोबर. ओके. तुला असं वाटतं ना, हे मी ऐकलं बघ, पण मला ना थोडा वेळ लागतोय. हे समजून घ्या ना. मी ना हे समजून घ्या. आपण कुठल्यातरी तज्ञाकडे जाऊ, कुठल्यातरी सेक्स कोचकडे जाऊ. समजून घेऊ, की हे करू शकतो आपण, की हे नाही करू शकत. पण मला व्यक्तच नाही होता आलं, तर मग त्या कृतीत काय अर्थ राहतो ना गं? त्यामुळे सेक्स इज ऑल अबाउट एक्सप्रेशन. इट इज नॉट अबाउट सप्रेशन. प्लेजर इज अ बर्थ राईट. इट इज ॲट फिंगर टिप्स. पण प्लेजरचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्लेजर एक्सप्लोर करायचे तरीके आहेत. फॅन्टसीचं विश्व वेगळं असतं. डिझायर्सचं विश्व वेगळं असतं. ख्वाहिश को कोई लिमिट नहीं है ना. ख्वाहिश को आप इसे बंद कमरे में कैद नहीं कर सकते. और मेरी ये ख्वाहिश है, मुझे तुम्हारे सामने इसको ज़ाहिर करना है. इसका मतलब ये नहीं तुम्हें पूरी करनी है. पण मुझे जाहीर तो करने दो. आणि सेक्समध्ये 99% प्रॉब्लेम जर व्यक्त करू दिलं ना, तर सॉल्व्ह होऊन जाते. हं. आपण कृतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आपण त्या इमोशनला व्यक्त होण्यासाठी स्पेस नाही देत, म्हणून एवढा झोल होतो. सो या तोच सल्ला देईन मी, की अलाउ पीपल टू एक्सप्रेस इन फ्रंट ऑफ यू. लिसन टू इट ना. ऐकण्यात मजा असते गं. कुणाला ऐकून बघा ना, किती छान वाटते. मग त्याच्यावर काहीतरी निष्कर्षच काढला पाहिजे का? नॉट नेसेसरी ना. एव्हरी टाईम यू डोंट नीड सोल्युशन्स. समटाईम्स इट्स ओन्ली अबाउट लिसनिंग पेशंटली, अंडरस्टँडिंग, की ओके ही सुवर्ण आहे. सुवर्णाला ना असं आवडतं, की मला वेगळं आवडतं. पण त्याला लगेच हे राईट, हे हे रॉंग, ऑन हे एथिकल, हे अनएथिकल, गुड गॉड, देन इट्स हॉरिबल. तसं नाही केलं पाहिजे.